गुड मॉर्निंग. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी अलिबाग ते नाशिक ब्लॉग त्याचा दुसरा पार्ट घेऊन आली आहे. तर जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला सांगते की आम्ही कुठे आलो आहे. तर आम्ही आलो आहोत भगरे गुरुजींच्या घरी. त्यांच्याकडे शूटसाठी आलो होतो मी. आणि तर इथे बघू शकता की आम्ही सकाळी लवकर उठून 9 वाजता आम्ही शूटला सुरुवात केलेली आणि दुपारी 2 वाजेपर्यंत आम्ही शूट केलं. दुपारून शूट झाल्यानंतर आम्ही जेवून वगैरे थोडा आराम केला आणि त्यानंतर 5 वाजता वगैरे आम्ही नाशिक दर्शन करण्यासाठी बाहेर पडलो. तर गुरुजींनी आम्हाला त्यांची गाडी दिली आणि ते बोलले तुम्हाला कुठे फिरायचं तिथे फिरून या. आणि गुरुजी त्यांच्या फॅमिली फंक्शनला जॉईन झाले आणि आम्ही आलो आहोत 18 ज्योतिर्लिंग असलेले श्री त्र्यंबकेश्वर यांच्या मंदिरात. आतमध्ये गेल्यावर खूप गर्दी होती, पण गुरुजींच्याच ओळखीने आम्ही पाठीमागून आतमध्ये गेलो. आणि दर्शन करायला गेल्यावर आतमध्ये शूट करण्यास मनाई आहे, त्यामुळे आम्ही आतमध्ये शूट केलं नाही. म्हणून बाहेर आल्यावर खूप फोटो काढले. खूप उशीर झालेला फोटो काढून आणि खूप आम्ही दमलेलो. त्यामुळे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही नाशिकचा स्पेशल वडा खायला आलो. ते पण मिक्स डाळीचा वडा. इतका सुंदर होता की तुम्हाला मी दाखवते. तर ही टपरी आहे आणि ही खूप जुनी आहे. तर हा वडा आहे आणि तो इतका सुंदर होता की तो पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. तर आमचा नाश्ता झाल्यावर आम्ही अजून एका ठिकाणी गेलो. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आहे. ते सुद्धा त्र्यंबकेश्वर गावातच आहे. सगळे दर्शन झाल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आणि ॲक्च्युली आम्हाला हे मोठं सरप्राईज होतं. आणि या हॉटेलचं नाव आहे संस्कृती. आत्ताच्या युगातलं हॉटेलसुद्धा आहे आणि जुन्या काळात जसे वाडे असतात आणि बैठी संस्कृती असते तशी त्या पद्धतीने सुद्धा आहे. त्या गावातला जो वाडा आहे त्याचं नाव आहे पाटील वाडा.
हा आहे वाडा आणि ह्या आहेत स्वर्गीय भागूबाई सुखदेव मानकर यांनी ह्या हॉटेलची सुरुवात केली आणि ह्या वाड्यातील सगळी भांडी त्यांच्या संसाराची आहेत. ही या वाड्याची मागची साईड आहे, म्हणजे मागून असं वरती जाण्याची आहे आणि वरती गेल्यावर हे इथे त्या भागूबाई वरती राहायच्या, त्यांची इथे बेडरूम आहे. इथे एक आजी आहेत, त्या दररोज येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या बनवतात. खूप कमी वेळात हा ब्लॉग शूट केलाय, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला दाखवता आल्या नाही. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की भेट द्या. आणि तिथलं सगळं जेवण खूप सुंदर होतं, मुख्य म्हणजे तिथली पुरणपोळी खूप सुंदर होती, त्यामुळे ती नक्की खाऊन बघा. आणि ह्यातील काही व्हिडिओ माझ्या मोबाईलमधला नाही आहेत, सगळ्यांनी थोडं काढलेलं ते मी सगळं जमा केलं आहे आणि तो एकत्र व्हिडिओ बनवला आहे. तर चला बाय. हा ब्लॉग मी आधी ते संपवते आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, पार्ट 3मध्ये. नक्की बघायला विसरू नका. बाय.